महत्वाचं आहे. ऋषी सर, हा आहे पुरावा. बर, मला सांग कमळे, तुझा जन्म व्हायच्या आधी गौरीने राजनला ही काही पत्र लिहिली होती, हे प्रेमपत्र. तर त्याच्याबद्दल तुला काही माहिती असेलच ना? आत्या, माझी खासगी पत्र तू सगळ्यांसमोर का घेऊन आलीस? ओ सॉरी सॉरी सॉरी. खरं तर कोणाची खासगी पत्र म्हणजे तुमची लव्ह लेटर्स ती वाचण्याचा मला खरं तर काही एक अधिकार नाही. म्हणजे मला ते तसं आवडलंही नसतं, पण काय करणार राजन, मला ह्या खोटारड्या कमळीच्या विरोधात पुरावा हवा होता. आणि पुरावा म्हटल्यानंतर शोधावं लागतं, आणि शोधल्यानंतर काय सापडली तर ही पत्र. जी गौरीने तुला मुलगी होण्याच्या आधी लिहिलेली प्रेमपत्र. आणि नंतर एक सापडलं जे पत्र हॉस्पिटलमधनं गौरीने तुला लिहिलेलं पत्र, ज्यात ती असं म्हणते की कमळी तुझी मुलगी आहे म्हणून. बरोबर ना? म्हणजे या पत्रावरूनच कळत होतं की राजन गौरी राजनला म्हणते की कमळी ही तुझी मुलगी आहे. कामिनी, तुला नक्की काय म्हणायचंय जरा नीट सांग. हो सांगते ना वहिनी. या पत्रातलं हस्ताक्षर आणि या पत्रांमधलं हस्ताक्षर हे वेगळं आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकता. बघ ना, बघ ना. नाही कळलं? याला कळेल. राजन, तुझ्या गौरीने मुलगी होण्याच्या आधी तुला लिहिलेली ही पत्र, याच्यावरचं हस्ताक्षर, आणि हॉस्पिटलमध्ये तिने ज्यावेळेस तुला कळवलं की कमळी तुझी मुलगी आहे ते हे हस्ताक्षर. मला सांग, ही दोन्ही हस्ताक्षर एकच आहेत का? नाहीये वहिनी. या दोन्ही पत्रांमधली हस्ताक्षरं वेगवेगळी आहेत. याचाच अर्थ एकतर हे पत्र गौरीने लिहिलेलं नाहीये किंवा हे पत्र गौरीने लिहिलेली नाहीये. पण ही तर सिद्ध झालेली आहेत की ही गौरीनेच लिहिलेली आहेत, हो की नाही? कारण होतच ना यांचं प्रेम प्रकरण, म्हणून तिनेही लिहिलेली पत्र आहेत. जर हे अक्षर खरं असेल आणि हे अक्षर जर गौरीचं नसेल, याचा अर्थ काय होतो?